चला चॅनलला स्वागत करत आहोत. माझ्या यूट्यूब चॅनलचे राणा वारसाने चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, मला माझे कॉलेजचे दिवस खूप आठवते व खूप म्हणजे खूप. आता मुलं सुटलो तेव्हापासून दिवस रात्र शेतीमध्ये राहावं लागतं. नुसता कॉलेजमध्ये होतं तर काय जलवा होता आपला अभ्यास. खूप मस्ती करणं, काय करणं, बोलणं चालणं. आता तर काय कुठं जायला पण नाही भेटत. नुसता शेती 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 24 घंटे शेतीच करावंच लागते ना. नाही करता तर खायला नाही देणार, म्हणून तर करावी लागते शेती. कॉलेजच्या दिवसामध्ये खूप मजा मस्ती करायचं, इकडे तिकडे फिरायचं, ट्रिपला जायचं. आता तर कुठंच नाही जायला भेटत, कुठंच नाही. बस बैल चारणं, बकऱ्या चारणं, शेती पाहणं, बस दुसरं कुठंच नाही जायचं आहे. काय करता करावं लागतं. माझ्या आईवडिलांनी खूप वाईट दिवस काढलेले आहे. खूप वाईट म्हणजे खूपच. 14 वर्षे माझ्या बापाने काम केले दुसऱ्याचे इकडे. 14 वर्ष जसे प्रभू श्रीरामचंद्र वनवास, प्रभू श्रीरामचंद्र यांनी 14 वर्ष वनवास भोगला, तसंच माझ्या बापाने सुद्धा 14 वर्षे काम केले दुसऱ्याच्या इकडे. तेव्हा कुठं आम्हाला खायला भेटते, नाहीतर काहीच नव्हते आमच्या घरी. शेतीमध्ये काहीच नव्हती पहिले. त्या 14 वर्षामध्ये 3 बहिणीचे लग्न केले आणि 2 एकर शेती घेतली. त्याच्या वर्षावर अजून 6 एकर शेती घेतली. 14 वर्ष काम केल्यावर तेव्हा कुठं आम्हाला खायला भेटते, नाहीतर काय होतं आमच्यापाशी काहीच नव्हतं. आज माझ्या आईवडिलांमुळे आम्ही सुखाने आहोत. ज्यावेळेस माझ्यापाशी मोबाईल आला त्यावेळेस मला काहीच समजत नव्हते की यूट्यूबवर व्हिडिओ कसे टाकायचे, काय करायचं, यूट्यूबवर व्हिडिओ काढल्याने काय होते किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढल्याने काय होते, काहीच माहिती नव्हते. मग मी असंच जीमेल ID बनवली मोबाईलवर आणि नंतर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत होतो आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघता मग व्हिडिओ काढल्यामुळे काय होते ही माहिती मी यूट्यूबवर बघितली आणि तेव्हापासून मी व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं. सुरुवातीला एवढे व्हिडिओ नाही बनवायचो, असेच बनवायचं, महिन्यातून 1-2दा असेच बनवायचं. नंतर मी एका लाईव्हवर गेलो आणि त्या लाईव्हवरती मला सांगितले की तुम्ही रोज व्हिडिओ बनवजा, असं करायचा तसं करा. तेव्हापासून ती मला सांगते आणि माझी खूप चांगली ओळख झाली त्या लाईव्हवर आणि त्या लोकांनी मला सपोर्ट केला. आणि म्हणून आज माझे 2 म्हणजे 2111 सबस्क्रायबर झालेले आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद की मला एवढी माहिती सांगितली तुम्ही. सुरुवातीला मी शिवानी कुमारीचे व्हिडिओ बघायचो आणि तिचे व्हिडिओ बघता प्रियंका हार्डवर्क हे चॅनल आहे, तिचे व्हिडिओ बघायचं. आणि तिचे व्हिडिओ बघितल्यानंतर मी ठरवले की नाही आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे, कारण की त्यांची सुद्धा परिस्थिती अतिशय वाईट होती. परंतु आज ते लोक लाख रुपये महिना कमावतात. त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की नाही, त्यावेळेस ठरवलं होतं की नाही आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे यूट्यूबवर. ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं आहे की पहिले तर सुरुवातीला महिन्यातून 1-2 व्हिडिओज काढायचो. नंतर मी कंटिन्यू रोज व्हिडिओ काढत होतो. त्यावेळेस माझी आई बोलायची की व्हिडिओ नको काढू, चांगलं नाही आहे, असं नाही तसं नाही, फार लय बोलायची. तिला काही माहीतच नव्हतं. जेव्हा तिला कळले की तेव्हापासून ती मला व्हिडिओ काढू देते, नाहीतर पहिले व्हिडिओ पण नव्हती काढू देत. लाईव्ह तर सोडाच, लाईव्हचं आपल्याला माहीत नव्हतं.
लाईक कशी घ्यायची काय करायची नुसतं मी व्हिडिओ काढायचं महिन्यातून 1-2 वेळेसच. त्याच्यानंतर मी डेली व्हिडिओ काढू लागलो आणि त्या लाईव्हवर गेल्यामुळे मला लाईक कशी घ्यायची काय करायचं सर्व त्या लोकांनी शिकवलं. त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि मी त्या लोकांना विसरणार पण नाही, कारण की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे. त्यांना नाही विसरणार, कारण की एक सक्का भाऊ किंवा बहीणसुद्धा एवढी मदत करू नाही शकत तेवढी मदत त्यांनी मला केलेली आहे. आणि असेच करत राहा मित्रांनो, मला खूप गरज आहे तुमची. आज माझे वडील या जगामध्ये नाही आहे, मला त्यांची जागोजागी आठवण येते, परंतु काय करावं आता, झालेल्या गोष्टी परत आणू नाही शकत आम्ही. काय करावं काही सुचत नाही. माझे वडील असते ना खूप आनंदी असते ते की मुलगा असा करतोय, यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो, आता त्याचे 2 सबस्क्रायबर झालेले आहे, तर खूप आनंदित आले असते ते, परंतु आज ते या जगामध्ये नाही आहे. तर असो खूप जागोजागी आठवण येते मला त्यांची. तर मी आता निश्चय केलेला आहे की आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे, म्हणून याच्यासाठी काम करायचं आहे यूट्यूबवर. आणि डेली व्हिडिओ टाकत असतो. सुरुवातीला नव्हतो टाकत, 4 वर्ष अगोदर मी यूट्यूबवर व्हिडिओ नव्हतो टाकत. इन्स्टावर सुद्धा नंतर 1 वर्षानंतर 4 वर्षे मोबाईल घेतला, त्याच्या 1 वर्षानंतर इन्स्टाग्राम केले, त्याच्यावर नव्हतो टाकत, कारण की मला माहीतच नव्हतं काही. नंतर मी त्या शिवानी कुमारीचे प्रियंका हार्डवर्कचे व्हिडिओ बघितले आणि नंतर त्यांचे व्हिडिओ बघून त्यांची कहाणी ऐकून यूट्यूबवर कहाणी ऐकली त्यांची काय परिस्थिती होती, तेव्हा कुठे मी व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर. तेव्हा एवढी माहिती नव्हती आपल्याला की काय होते यूट्यूबमुळे व्हिडिओ टाकल्याने किंवा इंस्टाग्रामने. नंतर मी असं रोज लोकांच्या लाईव्हवर फिरत होतो आणि लाईव्हवर फिरता मी अशा लाईव्हवर गेलं ज्यांनी मला आजपर्यंत सपोर्ट केलेला आहे, की त्यांनी मला खूप चांगलं सांगितलेलं आहे की तू असे व्हिडिओ बनव, तू तसं काम कर, असं कर, जेणेकरून मला माझा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी. आणि म्हणून मी आज मला कोणी ओळखत पण नव्हतं त्यावेळेस. आणि त्यांच्यामुळे आज माझे 2 केस पूर्ण झालेले आहे. त्यांना खूप खूप अभिनंदन एवढी मदत केल्यामुळे. आणि अशीच मदत करत राहा पुढे पण.